प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उतरलेल्या महिला आता रिक्षाही चालवणार आहेत। परिवहन मंत्र्यांनी 5% रिक्षा परमिट राखीव ठेवल्यानंतर मुंबईतल्या रस्त्यावर महिला रिक्षा चालकांची फौज दिसून येते। जर पुरुषच रिक्षा चालक असू शकतो अशा संभ्रमात जर तुम्ही असाल तर तुम्ही चुकताय। कारण आता मुंबईत महिला रिक्षा चालकांची फौज रस्त्यावर रिक्षा चालवायला उतरली आहे। त्यामुळे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी ह्या रिक्षा चालक महिला इतर महिलांसाठी आदर्श बनल्यात। परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी महिलांसाठी रिक्षांचे 5% परवाने राखीव ठेवल्याचा हा सकारात्मक परिणाम आहे। आता सुशीला माने यांचंच उदाहरण घ्या। आमच्या मातोश्री बचत गटातून ज्यावेळेस हे फॉर्म निघाले शिवसेनेतून त्यावेळेस आम्ही फॉर्म भरले, पण पहिल्यांदा वाटायचं कुठे, कारण लेडीज रिक्षा तर नाही आहेच आणि एवढ्या जेंट्समध्ये आपण कसं चालवणार। त्यावेळेस आमच्या सासूबाई बोलल्या भर पुढे बघूयात। मग आम्ही फॉर्म भरले आणि जूनपासून आमचं ट्रेनिंग मुलुंडला चालू झालं। परवाने तर मिळाले, पण प्रशिक्षणाचं काय? पण त्याचीही चिंता मिटली, कारण मुंबईत रिक्षा ट्रेनिंग सेंटरही सुरू झालं। 8वी पासचं आपल्याला गरजेचं आहे। 8वी पासमध्ये असेल तर त्यांना आपण शिकवू शकतो। आता माझ्याकडे डबल ग्रॅज्युएट आहेत, त्यांना पण गाडी मिळाली आहे। डबल MA BEd आहेत, ह्या मुली पण आमच्याकडे शिकल्यात। काही रिक्षा चालकांच्या मुजुरीमुळे या जमातीवरच उर्मटपणाचा शिक्का मारला जातो, पण महिला रिक्षा चालकांना हा डाग पुसायचा आहे। तर हा व्यवसाय खूप चांगला आहे। आज मी 2 आठवडे झाले माझ्या विक्रोळीत रिक्षा चालवते, पण एवढा मला प्रतिसाद आहे। पब्लिकचा तर आहेच आहे, पण माझे जे रिक्षावाले बांधव आहेत, जरी मला कुठे प्रॉब्लेम आला, टर्न गेला अडचणीत वगैरे, तरी पण ते स्वतः मला खाली उतरून ते स्वतः मला टर्न मारून देतात। सुशीला यांच्याप्रमाणेच आता प्रशिक्षणासाठी महिलांची रांग लागली आहे। पुरुषच करू शकतात असं काही नाही, महिलाही करू शकतात आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही हे करू शकतो, रिक्षा चालवू शकतो। घरचे ते एकदम खुश आहेत, सर्व सासू सासऱ्यांचा नवऱ्याचा खूपच सपोर्ट आहे। 3 चाकांच्या या दुनियेनं महिलांच्या आयुष्याला नवा वेग मिळेल, जो महिला सबलीकरणासाठी मजबूती देणार आहे। मला महिलांना एवढं सांगायचं आहे की या व्यवसायात या आणि तुम्ही शिका आणि स्वतःच्या पायावर स्वतःच्या हिमतीवर तुम्ही उभे राहा। अजिबात म्हणजे रडत माझं चालत नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा हे एक ATM आहे, घरातून पाऊल काढलं की आपलं ATM चालू होतं। वेदांत नेब, ABP माझा, मुंबई।